Good morning guys, myself Ankita. Welcome back to my YouTube channel Anki Vlogs. So आज आम्ही चाललोय अलिबागला आणि आता 10 वाजले सकाळचे. आम्ही आता थोड्याच वेळात निघू बिकॉज जे बीच साईडला कॅम्पिंग जे असतात ते आम्ही बुकिंग केलंय. सो आमचं 4:30 वाजता चेक इन आहे, तर आम्ही आता थोड्याच वेळात निघू अँड नेक्स्ट डेला 12:30 वाजता आमचं चेकआउट आहे. तर आता सगळं पॅकिंग वगैरे झालंय, तयार वगैरे झालंय मस्तपैकी एकदम मेकअप बिकअप करून आणि आता थोड्याच वेळात निघतोय. सो पूर्ण व्लॉग बघा, कंटिन्यू बघा, कीप वॉचिंग. हाय गाइस, वेलकम माय यूट्यूब चॅनल. सो 4 ते 5 तास लागले आम्हाला इथे पोहोचायला. ही आहे आमची गाडी. सो आता आम्ही इथे पार्किंगमध्ये गाडी पार्क केली आहे आणि आम्ही आता एंट्री करतोय. सो आम्ही अरेबियन कॅम्पिंगमध्ये बुकिंग केलं होतं. सो हे आहे ते अरेबियन कॅम्पिंग. खूप बेस्ट आहे. इकडचा व्ह्यू आणि सगळ्या फॅसिलिटीज पण खूप भारी आहेत, एकदम मस्त आहेत इकडचे टेंट्स वगैरे. सो हा आमचा टेंट होता आणि गेल्या गेल्या आम्हाला तिकडे वेलकम ड्रिंक दिलं, त्यानंतरून ब्रेकफास्ट दिला मिसळपाव. सो आम्ही मिसळपाव खाल्ला. सो टेंटमध्ये थोडा टाईम स्पेंड केल्यानंतर आम्ही निघालो होतो बीचवर. सो 2 ते 3 मिनटावरच म्हणजे समोरच बीच आहे तिकडे. सो इव्हिनिंगच्या टाईमला एकदम बेस्ट व्ह्यू, म्हणजे बेस्टमधला बेस्ट व्ह्यू तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो मी तुम्हाला सजेस्ट करेल, तर तुम्हाला पण यायचं असेल तर इव्हिनिंगच्या टाईमला नक्की तुम्ही इकडे या. सो असा होता माझा आउटफिट. मी पिंक कलरचा वन पीस घातलेला आणि माझ्या हेअर्सला थोडा मेकओव्हर केला होता. सो ते खूप मस्त वाटत होतं आणि भरपूर सारा फोटोशूट केला आम्ही तिकडे बीचवर, कारण खूप भारी भारी आमचे फोटोज आणि व्हिडिओ झालेत. माझा इंस्टाग्रामची ID मी बायोमध्ये दिली आहे, तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता माझे रील्स आणि मला फॉलो करायला विसरू नका. सो परत आम्ही रिटर्न कॅम्पिंगमध्ये गेलो. तर नाईटला कॅम्पिंगचा व्ह्यू खूप भारी होता, खूप मस्त लायटिंग्स वगैरे होते. सो इथे सुद्धा थोडा फोटोशूट केला. देन इकडे गेम्स वगैरे चालू होते, मस्तपैकी गेम खेळत होते, खूप भारी वाटत होते कॅम्पिंग. सो यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. त्यानंतर इकडे एक सिंगर आला होता, तो खूप सुंदर गाणे बोलत होता, एकदम मस्त वाटत होतं. तर रात्री 1 वाजेपर्यंत गाणे चालू होते. त्यानंतरून मूवी नाईट चालू झाली रात्री 2 वाजता. सो ज्यांना मूवी बघायची ती लोक मूवी बघत होते. कोई आगे ना पीछे कोई बात है, देखो तुम जाने जहाँ शर्मा गई, अभी तो ये पहली मंजिल है, क्या होगा सो नेक्स्ट डे मॉर्निंगला फ्रेश वगैरे झालो. त्यानंतरून इकडे ब्रेकफास्ट होता, पोहे आणि चहा. तो ब्रेकफास्ट केला आणि आता आम्ही परत निघालो बीचवर जाण्यासाठी. एकदम जवळ व्यवस्था चालत 1 मिनिटावरच बीच आहे. सो आता परत बीचला जाणार आणि जाता जाता डेअरी मिल्क. सो हा होता माझा नेक्स्ट डेचा आउटफिट आणि यावर सुद्धा मी भरपूर सारं फोटोशूट केलं आहे, खूप साऱ्या रील्स शूट केल्या आहेत. सो फटाफट माझ्या IDवर जाऊन माझे रील्स बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सो मॉर्निंगचा पण व्ह्यू खूप जास्त भारी होता, म्हणजे मॉर्निंगला तिकडे रश वगैरे अजिबात नव्हता. सो खूप मस्त वाटत होतं मॉर्निंगला तिकडे. हवा तर खूप जास्त चालू होती तिकडे, कंटिन्युअसली माझे केस तर दिसते उडतच होते पूर्ण. गाईज आमच्या करामती अजून खूप काय बनवलंय. इकडे घाट बनवलंय, अजून कुठे गेला, इथे एक बनवलाय. सो आता आम्ही निघू इथनं.
12:30 वाजलेत. आमचं कॅम्पिंगवरनं पण चेकआउट झालंय आणि खूप सारं फोटोशूट वगैरे झालंय सगळं. आता आम्ही निघतोय. लवकर या. काय गरजच आहे ना एवढ्या मागे जायची. मी गोल फिरते. आमची फ्रेश पण येऊ दे. तुझं क्या आहे पहचानो काय पहचानो क्या है. बरोबर आहे. अरे मोबाईल नाही बसत आहे. नाही तू ना जर छोटा असेल ना तो मोबाईल फक्त आतमध्ये टाकायचा आपल्याला तर बरोबर फोटो आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. आधी बस झाला आधी आता त्याने तो गाईज कसा वाटला तुम्हाला माझा व्लॉग. जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला व्लॉग. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में.